नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन MMRDAला DPR तयार करण्याचे आदेश देण्यात येतील असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण इथं केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम रवींद्र चव्हाण, विधान परिषद सदस्य रमेश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी कैलासवासी दिलीप कपोते, बहुमजली वाहनतळ पात्र प्रकल्प बाधितांना सदनिका वितरण, अग्निशमन केंद्र मुख्यालय आधारवाडी आणि प्रभाग क्षेत्र कार्यालय अमृत 2.0 अंतर्गत गौरीपाडा इथं 95 दल क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील नवीन जलकुंभ बांधणे या कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. त्याचबरोबर सिटी पार्क आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्प अंतर्गत प्राप्त बसेसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्षात लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आज कल्याण डोंबिवलीच्या जनतेसाठी मोठ्या प्रमाणात विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. कल्याण डोंबिवली शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रकल्पांचं भूमिपूजन होत आहे. कल्याण शहराला मोठा इतिहास आहे. कल्याण पश्चिममध्ये उल्हासनगर सारखे हॉस्पिटल उभे करावे, सिटी पार्क उभे राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक उत्तम साधन मिळाले आहे. शहरासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणाकरिता नवनवीन उपक्रम राबवले पाहिजेत. मुंबईप्रमाणेच कल्याण डोंबिवलीमध्येही डीप क्लिनिंग अभियान सुरू करावे. यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होईल. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. लोकांसाठी ज्या सुविधा द्यायच्या त्या प्रामाणिकपणे दिल्या पाहिजेत. कल्याण डोंबिवली शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी आवश्यक लागेल तेवढा निधी पुरवण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की स्मार्ट शहराची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे. याचा विशेष अभिमान आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसह भिवंडी आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत आहेत, ज्यांना राज्य शासन मदतीनं सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचं कर्तव्य आहे. आज ज्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन व लोकार्पण झालं त्यांचा लाभ येथील नागरिकांना होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त इंदुराणी जाखड यांनी प्रस्तावित केलं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात प्रकल्प बाधित पात्र लाभार्थ्यांना सदनिका चावी वाटप करण्यात आल्या.